सद्गुरूंची गाथा. ओम नमः शिवाय. परमपूज ऐकृत सिद्धारूढ वैभव. बेल दुसरा. ओम नमः शिवाय. सिद्धाप्पाची लहानपणापासून उदास वृत्ती होती. इतर मुलाप्रमाणे खेळात त्यांचे मन बिलकुल रमत नसे. खाण्याच्या बाबतीत देखील कोणत्याही प्रकारे त्यांचा हट्ट नसे. अंगाला कपडे घातले की लगेच ते काढून टाकीत असत. मातोश्रीने कधी कधी कौतुकाने त्यांना दागिने घालून जावे आणि त्यांनी नको म्हणून ते फेकून द्यावे असे घडे. विभूती मात्र अत्यंत आवडीने ते अंगाला लावून घेत असत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, जनाबाई, माणिकप्रभू, बसवेश्वर या सर्वांचे लहानपणापासूनच मन विरक्त होते. कित्येकांना एखाद्या क्षुल्लक कारणानेही वैराग्य उत्पन्न झालेले आहे. उदाहरणार्थ रमण महर्षीच्या वैराग्यास सख्या भाऊजाईचे रागावल्याने कारण झाले. त्याचप्रमाणे नरसिंह मेहतांचे पण घडले. नरसिंह मेहता यांचे गाव जुनागड हे होय. त्यांचे लहानपणीच आईवडील निवर्तल्यामुळे चुलत बंधूंनी त्यांना प्रतिपाळ केला. त्यांचा स्वभाव अतिशय खेळाडू होता. एके दिवशी भर दुपारी विटीदांडू खेळून ते घरी आले आणि वहिनी, मला फार तहान लागली आहे, थोडे पाणी प्यायला द्या असे म्हणाले. तेव्हा ती शेजारणीला उद्देशून म्हणाली, काय पोरटेद्वार आहे बाई, शिक्षणाकडे मुळीच लक्ष नाही. तिन्ही त्रिकाळ जेवणे, खेळणे आणि गावभर फिरणे याखेरीज कपाळकरंट्याला काहीच सुचत नाही. जन्मल्याबरोबर आईवडिलांना मारला. उद्या जर लग्न केलंय तर ह्याच्या नावे बायको रडत बसेल. भाऊजाईचे हे शब्द नरसिंहाच्या हृदयास बाणासारखे खोचले. त्याच क्षणी त्यांनी गृहत्याग केला. बिल्वमंगल यास एका वेश्येचे बोलणे वैराग्यास कारण झाले. बहिरंग भट्टाला वैराग्यास बायको कारणीभूत झाली. त्याचप्रमाणे तुळशीदास देखील बायकोच्या बोलण्यानेच विरक्त बनले. तुळशीदासांना बालपणातच संत संगती लाभली होती. त्यामुळे सहजच त्यांना रामनामाचा छंद लागला. पण लग्नानंतर मात्र त्यांना रामाचा पूर्ण विसर पडला. त्यांना पत्नी एक क्षण देखील दृष्टीआड झालेली खपत नसे. त्यांच्या पत्नीचे नाव रत्नावली असून ती मोठी रामप्रेमी होती. तिला माहेराहून अनेक वेळा बोलवणे आले तरी पण त्यांनी एकदा देखील तिला माहेरी पाठवली नाही. एके दिवशी तुळशीदास काही कामासाठी बाहेर गेले असता आई फार आजारी आहे म्हणून रत्नावलीचा भाऊ येऊन तिला बोलावून घेऊन गेला. इतक्यात तुळशीदास घरी आले. पत्नी माहेरी गेल्याचे कळताच त्याच पावली ते सासूरवाडीला गेले. त्या दिवशी अमावास्या होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी तुडूंब भरून वाहत होती. अशा परिस्थितीत पलीकडे जावे कसे या विचारात मग्न होऊन थोडा वेळ ते तीरावर स्तब्ध झाले. इतक्यात एकदम वीज चमकली. तिच्या प्रकाशात बाजूला असलेले प्रेत त्यांच्या दृष्टीस पडले. पण ते त्यांना नावेप्रमाणे दिसल्यामुळे लगेच ते त्यावर बसले व हाताने पाणी तोडीत तोडीत जाऊन बऱ्याच वेळाने परतीराला पोहोचले. त्यानंतर सासूरवाडीला जाऊन त्यांनी दरवाजा ठोठविला. पुष्कळशा हाका मारल्या तरी दरवाजा उघडला गेला नाही. जेव्हा त्यांनी वर पाहिले तेव्हा त्यांना माडीवरची खिडकी उघडी असून तिथून एक दोरी लोंबत आहे असे दिसले. कदाचित दोरीच्या सहाय्याने वर यावे म्हणून आपणाकरिता बायकोने मुद्दाम दोरी सोडली असावी असा विचार समज करून घेतला आणि त्या दोरीला धरून ते वर चढले. वास्तविक ती दोरी नसून तो साप होता. इतक्यात रत्नावली खडबडून जागी झाली. पतीला पाहताच ती अत्यंत लज्जित झाली. लागलीच जरा रागाचा आवाज तिरस्कारपूर्वक ती म्हणाली, प्राणनाथ,
आपण माझ्या मागोमाग धावत येथवर आलात याबद्दल आपणास काहीच वाटत नाही का? सर्वप्रथम प्रभूला विसरून अशा या नकली प्रेमाच्या मागे आपण लागलात। या हाडामासाच्या माझ्या देहावर जितके आपले प्रेम आहे तितके जर श्रीरामावर जळेल तर आपण धन्य व्हाल। हा क्षणभंगूर देह आहे, याच्या नादी लागून आजवर कोणी सुखी झाला असे एकही उदाहरण नाही। असे असता चिरंतन सुखाचा मार्ग लाथाडून माझ्या या हाडामासाच्या पिंजऱ्याचे तुम्ही ध्यान करीत आहात हे मोठे दुर्दैवच असे मी समजते। अहो, हा देह कायमचा तुमच्या सोबती नाही हे पक्के ध्यानात ठेवा। केव्हा ना केव्हा तरी स्मशानात जाळून जाणाऱ्या अशा फसव्या देहावर विश्वासून राहून शेवटी आपले अकल्याण करून घेण्यापेक्षा अनन्य भावाने रामाचे ध्यान करू लागा। रत्नावलीला या वाक्याने तुळशीदासाच्या वृत्तीत एकदम पालट पडला। त्याच क्षणी ते तेथून निघाले। भानुदासाला वडील रागवल्याने कारण होऊन वैराग्य प्राप्ती झाली। गौतम बुद्ध जगातील जीवनकलह पाहून सावध झाले। एके दिवशी दृष्टी सौंदर्य निरीक्षणार्थ वडिलाबरोबर घोड्यावरून जात असता बाजूला शेतात एक शेतकरी आपल्या बैलाच्या पाठीवर सटासट आसूड मारून नांगर हाकीत होता। बिचारा बैल मुकाट्याने तो त्रास सहन करीत आपले काम करीत होता ते पाहून गौतमाला अत्यंत खेद झाला। तत्पूर्वी त्याला दुःख म्हणजे काय याची तीळ मात्रही कल्पना नव्हती। त्यानंतर एकीकडे त्याला एक सरडा मुंग्यांना फटाफट मारून खात असल्याचे दिसले। पुढे गेल्यावर एका वारुळातून एका साप आला आणि त्याने सरड्याला खाऊन टाकले। तोच एक घाड अंतरातून झपाट्याने खाली उतरली आणि तिने सापाला घट्ट केले। इतक्यात एका पारध्याने मारलेला बाण लागून ती घाट मरून खाली पडली। हा सर्व प्रकार पाहताच खरोखर जग हे असेच आहे काय? सबलांनी दुर्बलास छळावे आणि आपली चैन करावी, या पलीकडे काहीच दिसत नाही असे वाटून त्या क्षणी त्याचा उत्साहच नाहीसा झाला। तेव्हा पासून त्याच्या पूर्ववृत्तीत पालट पडत गेला। महिपत बुवा हे एका सरदाराजवळ दप्तरी कारकून म्हणून काम करीत होते। ते नियमित देवाची यथासांग पूजा करीत असत। एके दिवशी ते देवाच्या पूजेला बसले होते। इतक्यात ताबडतोब येण्याविषयी सरदाराकडून त्यांना बोलवणे आले। तेव्हा ते पूजा अर्धवट सोडून तसेच उठून गेले। परत येतेवेळी त्यांना असे वाटले की मी सरदारांच्या सेवेत गुंतलो म्हणून आज मला देवाची पूजा टाकून जावे लागले। देवाच्या सेवेत माझे मन जर नाही तर देव माझ्यावर कृपा कशी करेल? मला जर देवाची कृपा संपादन करावयाची आहे तर सरदाराची मर्जी राखून चालणार नाही। करिता आपण यापुढे देवाची दास्यत्व करायचे असा त्यांनी निश्चय करून यापुढे लेखणी ठेवून दिली आणि नोकरीला राजीनामा दिला। एकंदरीत महिपतबुवांना अशा तऱ्हेने वैराग्य उत्पन्न झाले। पुरंदरांना लोभी स्वभावाने जागृत केले। समर्थ रामदास तर भटजी मंगलाकष्टे म्हणत असता सावधान हा शब्द ऐकताच अंतरपाठ उडून ते कायमचेच सावध झाले। तुकारामाच्या वैराग्याला संसारातील प्रतिकूल परिस्थिती कारणीभूत झाली। जगात पाहून गेल्यास अत्यंत बिकट परिस्थिती असलेले लाखो लोक दिसून येतात, पण त्यांचे मन किंचित देखील संसारापासून विटलेले दिसून येत नाही। यावरून ज्ञानोबाच्या म्हणण्याप्रमाणे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हेच एक खरे कारण असे वाटते। श्री